तुमच्या मशीन शॉपमध्ये प्रोसेस झालेले जॉब्स क्वालिटी कंट्रोलला रिजेक्ट व्हायचा रेट किती आहे? 1%, 3%, 5%? किती टक्के रिजेक्शन रेट तुम्हाला मॅनेजेबल किंवा ऍक्सेप्टेबल वाटतो? आपला रिजेक्शन रेट योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा कन्स्ट्रेंटवर अवलंबून आहे. डिफेक्टिव्ह जॉब जर कन्स्ट्रेंट मधून गेला तर रॉ मटेरियलचे आणि प्रोसेसिंग कॉस्टचे तर नुकसान होतेच, पण थ्रूपुट मार खातो. कारखान्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होते. एक क्वालिटी चेक कन्स्ट्रेंटच्या आधी ठेवला तर हे नुकसान टाळता येते. आणि हे होणारे नुकसान हे क्वालिटी चेकच्या खर्चापेक्षा बरेच जास्त असू शकते. समजा तुमचा कन्स्ट्रेंट प्रोसेसच्या अगदी शेवटी आहे, तर तेथपर्यंत असलेले सगळे जॉब्स झालेले ऑपरेशन पर्यंत क्वालिटी चेक करून घ्या. मग त्यांना कन्स्ट्रेंट मधून प्रोसेस होऊ द्या. कन्स्ट्रेंटला सदोष भाग प्रोसेस करण्यापासून वाचवा. कन्स्ट्रेंटवर चुकलेल्या एका दोषाची किंमत नुसता मटेरियल आणि प्रोसेस कॉस्ट नाही, थ्रूपुट एक्सपेन्स आहे, जो तुम्ही समजताय त्यापेक्षा 5 ते 10 पट जास्त असू शकतो. समजा तुमचा कन्स्ट्रेंट अगदी सुरुवातीला आहे, तर मात्र एकदा कन्स्ट्रेंट मधून प्रोसेस होऊन आलेला जॉब अतिशय काळजीपूर्वक बाकीच्या ऑपरेशनसाठी प्रोसेस करा. त्यात रिजेक्शन येऊ नये यासाठी सेपरेट सिस्टीम तयार करा. त्यासाठी लोकांना ट्रेनिंग द्या. त्याचा सिरियसनेस समजून सांगा. त्यासाठी कन्स्ट्रेंट असलेल्या मशीन नंतर प्रिसाइज फिक्चर तयार करून घ्या, जेणेकरून ऑपरेटर कडून चुका होऊन जॉब रिजेक्ट होऊ नये. कन्स्ट्रेंट नंतर रिजेक्शन सापडलं तर त्या भागावर झालेलं सगळं डाऊनस्ट्रीम काम वाया जातं. त्यानंतर अगदी एक जॉब रिजेक्ट म्हणजे तेवढा थ्रूपुट कमी, तेवढा रेव्हेन्यू कमी, तेवढा फायदा कमी. सर्वोत्तम क्वालिटी कंट्रोल कन्स्ट्रेंटच्या आधी ठेवा, नंतर नाही. रिजेक्शन रेट ऍक्सेप्टेबल वाटत असला तरी तो कित्येक वेळा न परवडणारा असतो आणि नेमकं काय चुकतं हे लक्षात येत नाही. पुढच्या थोड्या दिवसात तुम्ही कन्स्ट्रेंट असलेल्या मशीन नंतर झालेल्या रिजेक्शनचा निव्वळ तोटा काढायला शिका. आणि मी नक्की सांगतो, तुमच्या मनात असलेल्या आकड्यापेक्षा तो खूप मोठा असणार आहे.